आणि नागपूरकरांच्याही सुखाने समृद्धीचा आशीर्वाद या निमित्तानं मागायसाठी मी इथं आलो। खरं तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही राजीनामा दिला होता भाजपच्या खासदारकीचा आणि तो मुद्दा जो आहे तो भाजप सरकारकडून अजूनही मार्गी लागलेला नाहीये। यंदा देखील तुमचा फोकस कुठल्या गोष्टीवर असणार आहे? हे बघा की राहुल गांधींनी जे मी त्यांना सांगितलं आणि शेतकऱ्यांबद्दलचं ज्या पद्धतीचं भूमिका यायला पाहिजे ती काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये आली। शेतकऱ्यांसाठी एक वेगळं बजेट आता केंद्रामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये होणार। दुसरं शेतकरी माल ठरवायचा अधिकारी सुद्धा आता आम्ही शेतकऱ्याला देतोय। त्याच्यासाठी एक कृषी आयोग आम्ही स्वतंत्र नेमलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टिकोनातले त्याच्यात प्रयत्न कर्जमाफीपासून सगळे आहे। पण आता मी नागपूरमध्ये आल्यानंतर नागपूरचे प्रश्न वेगळे आहेत। इथं बेरोजगारांचे प्रश्न आहेत। नागपूरच्या विकासाचा ज्या पद्धतीनं भाऊ केला उलट नागपूर घाण करून ठेवण्याचं काम झालं आणि नागपूरमध्ये जी गुंडाईजम आहे, भय आहे, भीती आहे लोकांच्या मनात, ती दूर करण्याचा एक प्रयत्न आपण करू। आणि राहुल गांधींनी ज्या पद्धतीने सांगितलं की मेड इन विदर्भा ही जी भूमिका मांडली त्याला एकीकडे दुबई, एक सिंगापूर आणि हे मध्य भारतातलं मध्यस्थ स्थळ आहे, यालाही एक त्या पद्धतीचं हब निर्माण करायचं जे भूमिका राहुल गांधींनी त्या दिवशी मांडली, त्या सगळ्या विषयावर नागपूरच्या विकासाची एक सुरुवात निश्चितपणे चांगल्या प्रकारे होणार असा विश्वास आमचा आहे। शेवटचा प्रश्न विचारते, सध्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे, मतदान करण्यासाठी सुरुवात झालेली आहे, मात्र गोंदियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड बघायला मिळतोय। 273 बूथवर हा बिघाड जो आहे तो झालेला बघायला मिळतोय। नागपूरमध्ये पण सुरू झालेलं आहे, काही ठिकाणी पोलिसांमध्ये FIR पण दर्ज केलेला आहे। म्हणजे सुरुवातीपासूनच आमचं ऑब्जेक्शन होतं आणि निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही आणि निवडणूक आयोगालाही आम्ही वारंवार सूचित करत होतो, पण आपल्याच इगोमध्ये सगळी व्यवस्था चाललेली आहे। खरं तर ही एक फेअर व्यवस्था आहे। लोकतंत्रामधला हा सगळ्यात मोठा उत्सव आहे। लोकांना आपल्या मतानी एक सरकार तयार करायची असते, पण त्याच्यातही गडबड करायचं अशा पद्धतीची भूमिका आहे। आता तुम्ही मतदानापासून जनतेला वंचित करायला निघाले असाल तर ही गोष्ट गंभीर आहे आणि म्हणून आम्ही हायकोर्टातही या विषयावर गेलेला आहे। हायकोर्टाने त्या पद्धतीचे डायरेक्शन दिलेले आहे। आता बघू आता याच्यामध्ये काय प्रक्रिया सुरू आहे, कारण की आम्ही आता कुठेही लॅकुना ठेवलेला नाही। आम्हाला जे जे वाटत होतं ते आम्ही निवडणूक आयोगाच्या, निवडणूक अधिकाऱ्याच्या आणि इव्हन हायकोर्टाच्या मान्य हायकोर्टाच्या लक्षात आणून दिलेलं आहे।